किस्सा सांगतो. माझ्या मुलाचं शिवार्थचं जेव्हा तो दवाखान्यात होता त्यावेळेस त्याला ट्रीटमेंट देणारे जे डॉक्टर होते त्यांच्या मोबाईलची ती रिंगटोन होती. ते जेव्हा ऐकलं मी श्रीपती भूपती, मला इतकं असं प्राऊड किंवा म्हणतो ना आपण एक अभिमानाची फिलिंग आली की यार आपण काहीतरी असं लिहून ठेवलेलं आहे जे लोकांनी त्यांच्या मोबाईलवर लावलेलं आहे. तर ते खरंच भारी वाटते, ती फिलिंगच भारी की मी जरी गेलो तरी माझ्यानंतर हे शब्द राहणार आहेत. ते ऑब्विसली ती छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा होती, त्यांचा वरदहस्त होता म्हणून ते लिखाण शक्य झालं. तर सर्वात आधी हे गाणं सुचलं कसं, श्रीपती भूपती. तर याचा एक खूप भारी किस्सा आहे. जेव्हा सेकंड लॉकडाऊन पडलं होतं, आय थिंक मार्च एप्रिल मध्ये काहीतरी ते सेकंड लॉकडाऊन पडलं होतं. आणि सेकंड लॉकडाऊन मध्ये मला आमचे एक मित्र आहेत प्रतीक लोखंडे म्हणून, म्हणजे आमची भेट नव्हती झाली, फक्त एक इन्स्टावर आम्ही एकमेकांना फॉलो करत होतो. तर त्यांनी फोन केला होता आणि मला म्हटले की दादा तुमचं मी लिखाण वाचलं आणि असा असा एक प्रोजेक्ट आहे. प्रमोद मूर्ती म्हणून एक चित्रकार आहेत, तर त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक खूप सुंदर पेंटिंग आहे. त्या पेंटिंगच्या डॉक्युमेंटरीसाठी आधी एक इंट्रोडक्शन म्हणून फक्त एक 1.5-2 मिनिटाचं वगैरे त्यांना त्या चित्राला एक्सप्लेन करेल असं गाणं पाहिजे, तर तुम्ही लिहू शकाल का? तर मी म्हटलं की मी ट्राय करतो लिहायचं दादा. आणि मी ते त्याच 1-2 दिवसानंतर आमची मीटिंग झाली, ज्या मीटिंगमध्ये म्हणजे फोनवरच, लॉकडाऊन होतं त्यामुळे कोणी कोणाला भेटलंही नव्हतं, फोनवरच मी प्रतीक लोखंडे, प्रमोद दादा आणि या गाण्याचे म्युझिक डिरेक्टर संगीतकार हर्ष विजय, तर आम्ही असे 5 जण फोनवर बोलत होतो. आणि प्रमोद दादा आम्हाला त्या चित्राचं एक्सप्लेन करत होते, तुम्ही ते चित्र पाहाल, हे चित्र जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप अप्रतिम चित्र आहे. त्यांनी जे काय त्या चित्रामध्ये डिटेल्स केले आणि सर्व ऐतिहासिक संदर्भांना धरून केलेले आहेत प्रमोद दादांनी. तर ते इतकं अप्रतिम चित्र आहे आणि त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने ते समजावलं आम्हाला की महाराजाच्या सिंहासनावरती कीर्तिमुख काय आहे, शेष काय आहेत, किंवा ते जे प्राणी आहेत खाली ते काय आहेत, जे तुला आहे, माही मरातब आहे, भाला आहे, अब्दागीर आहे, तर हे का आहेत याचं खूप सुंदर त्यांनी एक्सप्लेनेशन केलं होतं. आणि ते म्हटले होते की आपण याच्यावर एक गाणं करू. तर तो आमचा 1 ते 1.5 तासाचा तो कॉल सुरू होता आणि त्या कॉल नंतर आम्ही ठरवलं की हे गाणं करायचं. तर मग सुरुवात केली मी लिहायला आणि एक 5-6 दिवसानंतर मी एक ड्राफ्ट केला होता. मला पहिली गोष्ट म्हणजे मला मुक्तछंदात किंवा असं सुचत नाही, मला एक कुठला तरी मीटर धरावा लागतो. तर मी पहिला मीटर धरला होता बहुतेक अजय अतुल यांचं एक कुठलं तरी गाणं आहे, तर त्यामध्ये की जय जय सुरवर पूजित जित दानव कलभ तथा स्वरवर लंबोदर दल हर हर कलभ नवमी श्री भगवंतम, हे जे गाणं आहे त्याच्यावरती एक ड्राफ्ट लिहिला होता शिवाजी महाराजांचा आणि तो ड्राफ्ट मी प्रतीकदादांना पाठवला. तर थँक्यू की त्यांनी तो रिजेक्ट केला. ते म्हणले की नाही दादा तुम्ही काहीतरी वेगळं करा. तर म्हणजे मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी तो रिजेक्ट केल्यामुळं मी पुढचा ड्राफ्ट लिहायला घेतला. पण तो पुढचा ड्राफ्ट लिहिणं इतकं सोपं नव्हतं. मी एक आठवडा झाला आणि मला काही सुचत नव्हतं त्या गाण्याचं. तर मग मी प्रतीक दादांना फोन केला की दादा मला काही सुचत नाहीये आणि तुम्हाला तर पुढं गाणं द्यायचंय म्युझिक डिरेक्टरला, ते गाऊन घेणार आहे आणि ही बरीच मोठी प्रोसेस आहे, तर तुम्ही दुसरा गीतकार बघा, मला तर काही शक्य वाटत नाही माझ्याकडनं लिहून होणं त्या पिरियडमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं की नाही दादा तुम्ही ट्राय करा, होईल तुमच्याकडनं, तुम्ही प्रयत्न करा. मी म्हटलं की ठीक आहे 1-2 दिवस मी पाहतो, पण त्यानंतर नाही झालं तर तुम्ही नवीन गीतकार बघा. तर ते म्हटले चालेल. आणि त्या रात्री ते 8-15 दिवस ते त्या झोन मध्येच होतो की काय लिहायचं, काहीतरी वेगळं लिहायचं. प्रमोद दादांनी जे शब्द सांगितले होते त्या शब्दांना अनुसरून लिहायचं. आणि त्या रात्री 3:30 वाजता अचानकच काहीतरी असं डोक्यात गुणगुणायला लागलं किंवा काहीतरी ते शब्द यायला लागले, ते आकार घ्यायला लागले. सो मी ते कागद पेन घेऊन बसलो रात्री 3:30 वाजता आणि ओम लिहिला आणि म्हटलं की गीताची सुरुवात आपण ओमनेच करू. आणि लिहिलं की धर्म न्यायाधिपती
सह्यशैल गणपती चतुरंग नृपती पुरुषा असं. आणि मग ते इतकं सुंदर वाटायला लागलं की म्हटलं की नाही आपण हे पूर्ण करूया जितकं होईल तितकं. आणि ते पूर्ण करत गेलो. तो खूप मोठा एक आराखडा झाला त्या गीताचा. आणि मी तो रात्री पहाटे 4:30-5 पर्यंत लिहिलं. आणि त्यानंतर मी हर्ष विजय दादांना पाठवून दिलं. तर त्यांचा मला कॉलबॅक आला होता की दादा याच्यात आम्हाला म्युझिकली दिसतोय, याच्यात मीटर दिसतोय, तर फक्त यातलं काही काटछाट करावं लागेल. तर ते आम्ही काटछाट केलेलं, तुम्ही बघा ते बरोबर सिरियली केलेलं आहे का नाही. तर म्हटलं ठीक आहे. आणि मी प्रचंड मोठं लिहिलं होतं. त्यातलं त्यांनी खूप काटछाट करून छोटंच पण खूप सुंदर पद्धतीने ते रिअरेंज केलं ते गाणं. ऑब्व्हियसली त्यामुळे त्यांना म्युझिक डिरेक्टर म्हणतात. ते डिरेक्शन देत असतात लिरिसिस्टला सुद्धा. तर ते खूप सुंदर त्यांनी त्या पद्धतीने त्याला म्युझिकली बसवलं. आणि मला खरं तर ही भीती वाटत होती की हे खूप जडजड शब्द आहेत. म्हणजे सुकीर्तिचंद्र, अलांछिता, कीर्तिर्मुखमंडिता, प्रजा दुःखहारका. पण त्यांनी ते इतक्या सॉफ्ट पद्धतीने केलं ना, त्यामुळे ते शब्दांचा जडपणा कुठेच जाणवत नाही. तो खूप साऊंड असा म्युझिकल इतकं ते छान वाटतं ऐकायला. तर अशा पद्धतीने ते घडलं. आणि त्यानंतर त्यांनी मला ते फर्स्ट ड्राफ्ट पाठवलं होतं की असं असं केलेलं आहे हे म्युझिकली, तर ते कसं वाटतंय. तर मला ते खूप आवडलं होतं. आणि त्यानंतर मग त्यांनी जे फायनल आउटपुट पाठवलं तो तर कहर होता. म्हणजे लॉकडाऊनच्या दिवसामध्ये त्यांनी ते स्टुडिओ अरेंज कसे केले, ते वादक कसे केले, त्यांना कसं सांगितलं मला काही कल्पना नाही. पण त्यांनी ते इतकं सुंदर बनवलं. आणि ते गाणं खूप छान झालं. म्हणजे खूप जणांकडनं मला इतके पॉझिटिव्ह फीडबॅक. आणि मला असं वाटतं की त्या गाण्याने मला एक चांगली ओळख निर्माण केली माझी गीतकार म्हणून. तर असं त्या गाण्याची हिस्ट्री आहे ती. तर आता आपण पाहूयात की त्या गाण्याचा शब्दशः अर्थ काय आहे तो. तर त्या गाण्याचे सुरुवातीचे शब्द आहेत, ओंकाराने सुरुवात होती. आणि त्यानंतर आहे धर्म न्यायाधिपती सह्य शैल गणपती चतुरंग नृपती पुरुषा. म्हणजे काय, धर्म न्यायाधिपती जो न्यायाने धर्म करतो किंवा धर्माने न्याय करतो, असा दोन्ही अर्थाने तो शब्द घेतला होता. आणि ज्याचं प्रतीक होतं की तराजू. धर्म न्यायाधिपती सह्य शैल गणपती. सह्य म्हणजे सह्याद्री, शैल म्हणजे पर्वत. सह्याद्री पर्वतांवर जे गड आहेत त्यांचा पती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे सह्य शैल गणपती. चतुरंग नृपती पुरुषा म्हणजे चतुरंग दळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ आणि पायदळ या चतुरंग दळाचे नृपती असे कोण, तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि आम्ही प्रत्येक विशेषण येते ना नवीन टाकायचा प्रयत्न करत होतो किंवा नवीन शब्द कॉइन करायचे पाहत होतो. तर ही 3 विशेषण आली. आणि त्याच्यानंतर होतं की सहस्त्र अश्वदळपती. मला म्हणजे मी आपले रामचंद्र पंत अमात्यांचं जे आज्ञापत्र आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं लिहिलेलं की 40,000 पागा म्हणजे महाराजांकडे जवळपास 40,000 घोडे होते. म्हणून सहस्त्र अश्व दळपती, हजारो घोड्यांच्या दळाचे ते अधिपती. सहस्त्र अश्व दळपती सप्त सिंधू जळपती ही एक कॉइन केलेला शब्द आहे हा सुद्धा. तर तो असा आहे की म्हणजे महाराजांना जेव्हा राज्याभिषेकाच्या वेळेस 7 समुद्र आणि नद्यांच्या पाण्याने ज्याचा अभिषेक घातलेला आहे तो सप्त सिंधू जळपती. महाराष्ट्र क्षात्र कुळपुरुषा, महाराष्ट्रातले ते जे क्षत्रिय आहेत त्यांचा कुळपती असा तो महाराष्ट्र क्षात्र कुळपुरुषा. ही ती 6 विशेषण होती. आणि त्याच्यानंतर आलं होतं की सुकीर्ती चंद्र अलांछित म्हणजे ज्यांच्या कीर्तीचा चंद्र अलांछित. अलांछित, लांछन म्हणजे डाग, कुठलाही डाग नसलेला आहे. आणि हे अलांछित हा जो शब्द आहे तुम्हाला ज्ञानेश्वरीत म्हणजे चंद्रमा जे अलांछन मार्तंड जे तापहीन, तर तो अलांछित शब्द तो मी तिथून घेतला होता की महाराजांच्या कीर्तीचा चंद्र ज्याला कुठलाही डाग नाही, त्यांची कीर्ती अशी जी डागविरहित आहे. सुकीर्तिचंद्र अलांछिता कीर्तिमुख मंडिता प्रजा दुःख हारका. कीर्तिमुख मंडिता प्रजा दुःख हारका ही दुसरी ओळ आहे.
तर याच्यामध्ये प्रमोददादांनी सिंहासनाला एक कीर्तिमुख दाखवलेला आहे. आपण पाहतो की आपण मंदिरात गेल्यावर मंदिराचा जो गाभारा असतो त्या गाभाऱ्याच्या उंबरठ्याला ते कीर्तिमुख असतं. आणि त्यामागची कथा अशी आहे की मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणारे जे भक्त आहेत त्यांचं दैन्य, त्यांचं दुःख, त्यांचा त्रास हे सगळं त्या कीर्तिमुखाने खाऊन टाकावं. कारण त्याला खूप भूक लागलेली होती. तेव्हा भगवान शंकरांनी त्याला वरदान दिलं होतं की इथे येणाऱ्या जे भक्तगण आहेत त्यांचे दुःख, दैन्य जे त्रास जो आहे ते तू खात जा. आणि प्रमोददादांनी त्या सिंहासनावरती ते कीर्तिमुख बसवलं होतं. तर मला असं ते डोक्यात आलं की महाराजांच्या सिंहासनापाशी किंवा महाराजांच्या दरबारात जी प्रजा येत असेल त्यांचं दुःख हे कीर्तिमुख खात आहे. आणि जेव्हा ती प्रजा पुन्हा जात असेल तेव्हा ती आनंदी असेल. त्यामुळे मी ते शब्द योजला की कीर्तिमुख मंडिता, ज्याचं सिंहासन कीर्तिमुखाने मंडित आहे, जे प्रजा दुःख हारका, प्रजेचं दुःख हरण करणार आहे, अशी ती ओळ होती. कीर्तिमुख मंडिता प्रजा दुःख हारका. तिसरी ओळ होती की शेष शिरीधारी भूमिभार वाहका. म्हणजे आपण एक दंतकथा किंवा एक लोककथा ऐकतो की या पृथ्वीला शेषाने आपल्या डोक्यावर घेतलेला आहे, शेषाने आधार दिलेला आहे. आणि प्रमोददादांच्या चित्रामध्ये तो शेष महाराजांच्या सिंहासनाच्या वरती होता. त्यामुळे मला एक अशी कल्पना सुचली की पृथ्वी ही शेषाच्या डोक्यावर आहे आणि या शेषाचा भार जर कुणी आपल्या डोक्यावर, कुणी आपल्या मस्तकावर घेतला असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यामुळे ती ओळख केली की शेष शिरीधारी म्हणजे त्या शेषाला सुद्धा स्वतःच्या शिरावर धारण करणारे, शेष शिरीधारी भूमिभार वाहका म्हणजे सर्व भूमीचा भार स्वतः वाहणारे असे कोणतं छत्रपती शिवाजी महाराज. शेष शिरीधारी भूमिभार वाहका, छत्र ध्वज धारी, छत्र आणि ध्वजाचं धारण करणारे, छत्र ध्वजधारी सिंहासन साधका म्हणजे छत्र ध्वजधारी सिंहासन साधका. सिंहासनाचा मालक म्हणून नाही तर सिंहासनाचा साधक म्हणून त्याच्यावर विराजमान होणारे असे कोणतर छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे तुम्ही प्रमोददादांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची जी बैठक व्यवस्था आहे तर ती सुद्धा विरासनामधली बैठक व्यवस्था आहे. म्हणजे ते इंग्रजी सिंहासनाचं असं खुर्चीप्रमाणे दाखवलेले तसं सिंहासन नाहीये ते, तर भारतीय बैठक आहे. ते स्वतःला साधक म्हणत असतील त्या सिंहासनाचे, तर असं ते सिंहासन साधका. आणि त्यानंतर श्रीपती, भूपती, गजपती हा आमचा राजा. श्रीपती, भूपती, गजपती हा आमचा राजा. श्रीपती म्हणजे काय तर त्यांच्या पायात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायात सुवर्ण अलंकार आहे आणि सोनं पायात घालण्याचा अधिकार फक्त राजालाच होता. का? कारण राजा हा विष्णूचा अवतार होता आणि लक्ष्मी ही कुठे असते तर विष्णूच्या पायापाशी असते. सो म्हणून आपण राजाला विष्णूचा अवतारही मानतो. सो श्रीपती, भूपती म्हणजे या जमिनीचा, या भूमीचा पती, आणि गजपती म्हणजे गजदल ज्याच्याकडे होतं गजपती. श्रीपती, भूपती, गजपती हा आमचा राजा. श्रीमंत योगी, खरं तर मी श्रीमंत योगी ऐवजी कुठला तरी वेगळा शब्द पाहत होतो, पण प्रतीक दादांचं किंवा हर्ष यांचंही तेच सांगणं आलं की नको दादा, हा शब्द चांगल्या ह्याने जातोय. आणि थँक्स गॉड तो बदलला नाही त्यांनी, तो ठेवला तसाच आणि ते खूप इम्पॅक्टफुल झालं. त्यांनी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही ह्या गीताला इतकं सुंदर भरभरून प्रेम दिलं. म्हणजे या गाण्यात जितका वाटा मी लिहिण्याचा आहे तितकाच वाटा हर्ष विजय या जोडीचा आहे. त्यांनी खूप अप्रतिम चाल दिली आणि कधी वाटतं की गीतकार म्हणून जितकं माझं त्या शब्दांवर प्रेम होतं त्यापेक्षाही जास्त संगीतकार म्हणून त्यांनी जास्त शब्दांवर त्या प्रेम केलं. जर असेल तर ऑब्विसली महत्वाचं श्रेय आहे ते खरं तर प्रमोद दादा, कारण या गाण्याचा जे आरंभ झाला तो त्यांच्या पेंटिंग मधून झाला. त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं अप्रतिम पेंटिंग केलेलं आहे राई आर्ट्स थ्रू, तर त्याला तेवढंच नाहीये आणि तोच मूळारंभ आहे. त्याला पाहूनच ते शब्द सुचले किंवा त्याला पाहूनच हर्ष विजय दादांना ती चाल सुचली असेल. तर प्रमोद दादांना या सर्व गीताचं श्रेय इतकं भरभरून जातं आणि सगळं श्रेय जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांचा वरदहस्त होता, त्यांची कृपा होती
म्हणून हे गाणं इतकं सुंदर झालं. आणि ते कुठल्या फिल्मचं नाही, कुठल्या नाटकातलं नाही, कुठल्या अल्बमचं नाहीये, तरीही महाराष्ट्रातील भरपूर लोकांनी त्याला इतकं भरभरून प्रेम दिलं. कितीतरी जणांच्या कितीतरी जणांच्या फोनची रिंगटोन हे गाणं आहे. तर हे ऐकून खरंच जबाबदारी येते की आणखी काही काही सुंदर असंच लिहिलं जावं माझ्या हातून, आणि तुमच्याकडनं त्याला अशीच भरभरून प्रतिसाद मिळावे, दाद मिळावी म्हणून. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.